नमस्कार. हां. मला आता नाव सांगशील? माझं नाव हेमा अजित वामन. ओके. मुंबईवरून. मुंबईवरून. हां. क्लिनिकला आली होती. हो. ओके. 18 जानेवारीला मी क्लिनिकला आली होती. आणि त्याच्यानंतरचे ऑलमोस्ट सगळे फॉलोअप्स ऑनलाईनच घेतले. ऑनलाईन घेतले. हो, सर्व. बरं. हां. मग आपले जे असिस्टंट आहेत त्यांचा अनुभव कसा होता? असिस्टंट त्यांनी पण खूप छान कोऑपरेट केलं. खूप छान गाईडन्स दिला त्यांनी पण. खरंच ओके. आभारी आहे त्यांचे. थँक यू. पण मला हे सांग किती हां. वजन कमी झालं आपलं? माझं 11, 11.5. 11.5 किलो वजन कमी झालं. हां. बिफोर कमी झालं. आफ्टरचा फोटो तर तुम्हाला पाठवलेलाच आहेच. एक हां. नंबर चेंजेस झालेले आहेत. पण हां. वजनाव्यतिरिक्त अजून काय फरक जाणवले? जे ब्लोटिंग होतं ना, म्हणजे माझं पोट खूप फुगलं होतं गॅसेसमुळे. बरं. ते खूप असं हे झालं म्हणजे मला असं खरंच वाटत नाहीये, की असं काहीतरी चेंजेस हा झाला म्हणून. म्हणजे त्याच्यामुळे मला चालायला पण खूप त्रास व्हायचा. म्हणजे ओके. असं असं वाटायचं काहीतरी पोटाला दगड बांधल्यासारखं आपण चालतोय असं वाटायचं. ते पूर्ण गेलं. गुडघेदुखी हां, गुडघ्यांवर पण प्रेशर हे यायचं ते पण कमी झालं, ताण यायचं. ओके. आणि पाळीमध्ये हेवी ब्लिडिंग व्हायचं. ते खूप म्हणजे खूप फरक पडला. नाहीतर मी झोपूनच असायची 4 दिवस. तर ते मी आता 4 दिवस माझी कामं करू शकते म्हणजे असं असं आहे. त्या 4 दिवसांमध्ये पण ॲक्टिव्ह राहू शकते. काहीही राहू प्रॉब्लेम शकते. नाहीये हां. आता. हां, बरोबर? हां. एक्सरसाइज करताना पण त्रास व्हायचा तर म्हणजे असं करावंसं वाटायचं नाही वजनामुळे. पण आता ते डाएटचं हे घेतल्यामुळे खूप छान हे होते. करता व्हेरी येते गुड. व्यवस्थित. बरं. अजून मला हे सांग, की या सगळ्या व्यतिरिक्त स्किनची कंडिशन किंवा कधी थकवा, कधी काही हां. असं काही जाणवलं का? नाही, थकवा नाही जाणवत. कधीतरी थोडासा पिरियडमध्ये थोडासा जाणवला तर, नाहीतर जो अदरवाईज नाही. पहिल्यापेक्षा खूप फरक हो, पहिल्यापेक्षा खूप फरक आहे. भूक-भूक, खूप. चिड असं काही वाटतं? चिड थोडी होते पिरियडमध्ये, पण पहिल्या इतकं तर नाहीये. आता आणि नाहीये. जे भूक म्हणजे खूप क्वांटिटीमध्ये लागायचं ना सगळं, म्हणजे हं. भात वगैरे, चपाती, भाकरी खूप क्वांटिटीमध्ये लागायचं, ते खूप कमी झालं. म्हणजे असं की फायबर खाल्लं गेलं पाहिजे हे असं लक्षात यायला म्हणजे लागलं, की आपण नॅचरली कसं नॅचरली पोटाचं हां. सेटिंग झालेलं आहे. हां, असं. त्याच्यामुळे अजून पैज लावून जरी आता कोणी म्हटलं, की वजन वाढवून दाखव, तरी हां. न वाढता ते बरोबर जागेवर आणशील. नाही. आता असं कोणी म्हटलं ना मला, की "नाही तू असं 4 चपात्या खा आणि एवढा भरपूर भात खा." तर मी नाही खाणार. म्हणजे मला समजलं, की आता म्हणजे चेहऱ्यावर खूप सूज वगैरे यायची त्याच्यामुळे. हां. तर ते पण खूप गेलं. आता तुम्ही पाहिलंच असेल फोटोमध्ये. हां. येस. आणि हां. चीट मील पण भरपूर केलेत. आंबा खाल्लाय रोज, केलाच. हो. त्याच्यानंतर वडापाव खाल्लाय न सांगता, पाणीपुरी पाणीपुरी पण पण खाल्ली. खाल्लीये. येस, सगळी हां. आईस करून झालेली आहे. आईस्क्रीम पण खाल्लं, आईस्क्रीम पण खाल्लं. बरं. हे हो. घरच्यांना काही फायदा झाला का याचा? मग म्हणजे तेच किती खायचं हे कळालं, की तेही खायचंय, पण वडापाव खायचं तर मग एकच खा असं. म्हणजे जे 2 खायची, 3 खायचं ते नाही, एकच खायचं मजा असं. करायची, थोडक्यात करायची आणि परत हां. जागेवरती यायचं असं. हां, म्हणजे हे समजायला लागलं, की हां, ठीक आहे ना, म्हणजे खायचा तर आहेच ना आपल्याला. असं तर न खायला तर आपल्याला सांगत नाही, की खाऊच नका, बरोबर. हे सगळं सोडून द्या असं हां. असं येस. त्याच्यामुळे छान वाटलं. चला, म्हणजे आता आपला मेंटेनन्स हं. पिरियड सुरू होणार आहे. आता बघूयात आपण हां, कसं काय ते. पण मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येईल. कारण आत्ताही तू हां, तसं टिकवती आहेतच. काही वाढलेलं वगैरे नाहीये. उलट हळू अजून कमी होतच आहे ते. बरोबर आहे ना? हां. हं. हो. चालेल. जरा हो. वेळ लागतो, पण होतं माझं कमी असं. या प्रत्येक चांगल्या हं. गोष्टी व्हायला थोडा वेळ लागतोच. थोडा पेशन्स ठेवावा हां. लागतो आणि पेशन्स. हळू हो. वजन कमी होतंय म्हणल्यावर मोटिव्हेशन पण वाढतं आपलं. हां, त्याच्यामुळे तो मिळतं. पण काय बरोबर. प्रश्न येत नाही. येस. हो. ओके.